बाबा तुमचं पूर्ण नाव काय? रामजी बागू कचरे. वय किती असेल तुमचं? वय 70 लागले. वोटिंग कार्ड आपलं काय आधार कार्ड 70. हां काय का बरं नाही म्हणून तुम्हाला म्हणलं ना कोणीच नाही. संन्यासी कसा एकटाच आहे. बोरू मंडळी गावा गेली. मंडळी झाले 20 वर्ष. पोरबा काय नाही कुणी नाही. संन्यासी कसा आहे ना म्हणलं तुम्हाला. त्याच्यात एक डोळा गेला 20 वर्ष झाले. डोळा काय नाही गेला? ते काय झालं असं काय लागलं गेलं होतं का? अरे ते आई आजारी होते ना. आई आजारी होती त्याच्यात शेत केलं होतं. हा नाही नाही हे काय ते एवढे बनवले. काय याचं? खोबरेच. खोबरं आणि त्यात काय टाकले? पीठ. काय याचं? तांदळाचं. तांदळाचं पीठ आणि खोबरं त्याला काय म्हणतात? वडे म्हणतात. काय याचं वड? खोबऱ्याचं वड. खोबऱ्याचं वड. तसं काकडीचं असतं, काकडीचं असतं, भोपळ्याचं असतं, काशीफळाचं असतं. हा तर आता हे आपल्या तर शंका. आता अख्खा दिवसभर गोष्ट ठेवायच्या चालत नाही. आता नाही येत ना माघारी. 4 दिवस झाले दुपारचे. हा किती वाजता? 10-11 वाजता जातात. बर खर्च टाकेल. कधी ताक किती वाजता करता? 3 वाजता काढतो. म्हणजे पहाटे 3ला तुम्ही ताक काढता आणि ते लोणी त्यातलं खायचं एवढं तरी. आणि तवा 2-3 तांबे ताक पियायचं. 1-1.5 लिटर. मी सकाळीच तुम्ही 3 वाजता 3 तिथला मी आहे वरचा बामा 85ला. बर किती लांब आहे तुमचे? इकडनं वरच्या रस्त्याने गेलं की रस्ता गेला ना जागे. हा का? वर तुम्ही राबता मग खाली कसं काय आलो? आपलं कोणीच नाही. पाण्याचं दुष्काळ समजाचा दुष्काळ हा म्हणून आपलं आलो इथं पाण्या ठिकाणी. आम्ही आई नाही बाबा नाही कुणी नाही म्हणून आपला निघून आलो खाली. मग का जर आजारीच पडला तर काय करतो मग? दोघांना जावं लागतंय ना. बांधून आई नाही बाप नाही कोण बांधून नाही. ठेव. माझ्या जीवाला आनंद वाटला ना रे. तुम्ही आम्हाला भेटला आम्हाला लय आनंद झाला. माणसं मी म्हणतोय पांगता ते म्हणतोय त्यांच्या भावाकडे तिकडे गाले होते वाट. आणि मग ते राहील ते गुरांना वाटायचं ताक. पण त्यातून आता तुम्ही एवढं राबताय मग त्यातून 4 पैसे ते तुपाचं काय निघालं. तुपाचं तूप विकता का? हो बरं आहे. मग तेवढंच ना त्यांचं जेव्हा पटभर. कसं किलो आहे तूप? 800 रुपये. गावरान 800 रुपये किलो घेतो. गायचं ना? हां 1000 रुपये 800 रुपये. पण मी आज ना 800च घेतोय. हा ताक बी असतं का? त्यात काय काय ठेवतं मग? त्याच्यात काय बाय ठेवावं लागतं ना. मांजरण पाय मशाट काय भांडी कुंडी काय हलवून होते काय बाय ठेवाच लागतं ना. हा असं मोकळं ठेवून मांजर ठेवल का? उंदीर पण लागत नसेल. उंदीर नाही. उंदीर मांजर आहे ना घरात. हा पण आपलं काय टाकलं तर राहतं ना. ते तेवढंच तुटका झालाय आपलं स्वतःच आहे. भारी हो का? आजकाल या गोष्टी ना कुठेतरी दुर्मिळ होत चालल्यात. हे का कोण काढत नाही. आता काय काढतो आम्ही ते पट्टी लाकडाची बाग काढायची. हे बघा हा बत्त्या हा कमीत कमी ना 100-1 वर्ष जुना असणार आहे. बत्त्या तो लोकांचा आहे. पण पूर्वी आहे ना लोक नाही 2 लिटर दूध असतं ना एवढ्या बरोबर बनवायचं. तुम्ही तुला लोणी काढलं का? नाही ते पहिलं ठेवलं होतं. अच्छा त्याच्यात ठेवलं होतं. असं आवडायचं. नमस्कार मित्रांनो, मी विकास ओंबळे. गाव भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला निसर्ग आणि माणुसकीची शाळा शिकायला. आज आम्ही एका अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहे. त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, कष्ट आणि अस्सल भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे. त्यांचे नाव रामा भागू कचरे. त्यांना सर्वजण प्रेमाने रामू बाबा म्हणतात. एकाकी जीवन जगणाऱ्या बाबांवर दुःखाचे मोठे आघात झाले आहेत. पत्नीने साथ सोडल्यानंतर ते एकटे पडले आणि दुर्दैवाने नातेवाईकांनाही विचारपूस करणे थांबवले. सर्वात क्लेशदायक म्हणजे शेतातील अपघातामुळे एका डोळ्याला गंभीर दुखापत होऊनही वेळेवर मदतीला कोणी नसल्याने त्यांना डोळा तो गमवावा लागला. पहाटे 4 पासून सुरू होणारा बाबांचा दिनक्रम. रामू बाबांची जीवनशैली अत्यंत शिस्तबद्ध आणि कष्टमय आहे. त्यांचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो. पहाटे उठून ते जनावरांच्या धारा काढतात
लोणी हलवून जनावरांना ताक आणि चारा देतात. जनावरांचे दूध काढून त्यांचे दही, ताक आणि लोणी बनवतात. ते उत्पादन विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. जनावरांच्या देखभालापासून ते स्वतःच्या स्वयंपाकापर्यंत सगळी कामे ते एकटेच करतात. बाबांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. ते मित्र परिवाराला एकत्र करून आवडीने जेवण बनवतात. त्यांच्या घरी आम्हाला तो अनुभव मिळाला. तो अविस्मरणीय होता. बाबांनी आम्हाला घरी मोठ्या आपुलकीने जेवण दिले. दही, ताक, भात आणि स्पेशल डिश होती ओल्या खोबऱ्याचे वडे. आम्ही आजवर काकडीचे किंवा भोपळ्याचे वडे खाल्ले होते, पण ओल्या खोबऱ्याचे वडे प्रथमच पाहिले आणि खाल्ले. बाबांनी आग्रहाने ते वडे आम्हाला खायला लावले. त्यांची चव आजही जिभेवर रेंगाळत आहे. बाबांच्या घरी सोपा नाही, ते गुंगडी वापरतात. त्यांच्याकडे जुना दीप आहे. त्यांच्या घरात सर्व वस्तू जुन्या पण जपलेल्या आहेत. ते आधुनिकतेला दूर ठेवून आजही वरवंटा पाटा वापरतात. तांदळाचे पीठ असो वा भाजीसाठी वाटण, ते कधीच मिक्सरमध्ये दळलेले खात नाहीत, तर पाटा वरवंट्यावर वाटण तयार करतात. रामाबाबाचे जीवन आपल्याला शिकवते की आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या मुळाशी जोडून राहणे, साधेपणा जपणे आणि कष्टावर विश्वास ठेवणे हेच खरे समाधान आणि टिकाऊ आनंद मिळवण्याचा मार्ग आहे. खाल्लं मध्ये आलं ना पाचवीला. बरं बरं माणूस दिसला आपला बाबा. कोणत्या गावचे तुम्ही? गाव कुठलं? जाधववाडी डेबे कचरे. कचरे. बाबू कचरे ओळखता का तुम्ही? कोणता बाबू कचरे? कुठला? जाधव. जाधववाडीतला. त्याला बाप म्हणजे पोर बाळ कोण नाही, एकटाच येतो. तो आम्हाला आमचाच घरातला ते. बर. आता आम्हाला हारपूरला जायचं. रस्ता कडून चांगला हारपूरला जायला? इथून पुढं खाली गेलाय तो. फाटा फुटला त्यांना सरळ पहिलं ते हे लागतं ना, खुलची का काय? वर होती. वर होती. मग पुढं हारपूर. म्हणजे हारपूर शेवट आहे का? शेवट. तालुका शेवट. पुढं काय? पुढं काय नाही. पुढं काय नाही. मग पुढं माड लागतं का? माडला मग खाली काय? मग हारपूर नंतर पुढं? हारपूर टोकलाच हारपूर आलं. त्या रोडने गेलं ना. हा. मग सिंगापूर, एकलगाव, मोहरी आहे. मोहरी. आणि इकडे हारपूर शेवट. अच्छा. आणि खाली उतरलं की मग माड लागत असेल ना? नाही, घाट बराच खाली हो. तिकडे ते एकलगावच्या बाजूने जवळ घाट आहे. मग तालुका शेवट इथंच होतो का आपला? शेवट हारपूरलाच. हारपूरला एसटी बिष्टी असते काय? नाही एसटी. एक कुंबळा आहे हा. आणि एक आपली गोहिनी. पहिले हारपूरला होती ना एसटी? हा, आता बंद झाली. होती 5-7 वर्ष. बरं बरं. आता तुमचं वय किती आहे? माझं लय वय हो. आता तुम्ही आता गुराकडे आलाय म्हणते हो. आता काय करायचं, आमचं मला पटायचं नाही वय माझं. किती? 95 वय. 95? अरे बापरे बापरे. तुमच्या निम्मे वयाचं नाही आम्ही आपण. पण आम्हाला लगेच सगळं दुखणे खूप सुरू झाली. हा, बरं झालं तुम्ही सापडला. अरे बाबा. पुण्याहून आला. हा, चला बाबा. आता हारपूरला बरं. ओके. किती लावून अजून? दादा हारपूर किती लावून अजून? हारपूर. हा,
पुढं 6 किलोमीटर. 6 10 मिनिटात आहे. हा जायचं 3 किलोमीटर आहे. किती? 3 किलोमीटर आहे. 3 हरपूड हरवासा आहे का? याची पण घ्या अवस्था. मित्रांनो, नुकतंच आपल्या मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन केलं. 2 विमानतळ आपल्या मुंबईला. आता बरं झालं विमानतळ झालं ते, पण विमानतळाबरोबर हे का डेव्हलप होणार? हा रस्ता कधी होणार? विमानतळ गरजेचं आहे, पण त्यापेक्षा हा जो रस्ता आहे ना, बेसिक रस्ता, तो पण लय गरजेचा आहे. बघा रस्त्याच्या अवता डांबर नाही, नुसती माती, आणि ती माती पण पावसाने वाहून गेल्या. आता राहिलं फक्त दगड, बस एवढंच चाललं आपल्या इथं. विमानतळ गरजेचं आहे का सर्वसामान्य लोकांसाठी रस्ता? तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. आता कट करा. 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास केला आहे पुण्यापासून, आणि 6:15 वाजता निघालो आहे. आता 9 वाजलेत, तरी हे गाव कुठं आपल्याला दिसत नव्हतं. आता हा टावर दिसतोय आणि खाली काही तिथं घरं आहेत, म्हणजे बहुतेक हे गाव असणार आहे. होप, कारण इथून पुढं गाव नाहीत, हे शेवटचं गाव आहे. राजगड तालुक्यातील हे शेवटचं गाव आहे, म्हणजे हे हरपूड. पुढं हा पूर्ण डोंगर आहे आणि पुढं गाव नाही, काय नाही. इथून पुढं रायगड जिल्हा चालू होतो. पण अक्षरशः आपली गाडी नवीन असून फर्स्ट गिअरशिवाय गाडी चालत नव्हती. कारण झालं कसं, पूर्ण आयसोलेट एरिया आहे, रिमोट एरिया. इकडं गाडी बिडी सुद्धा अवघड झालं आहे. रोड संपला का? गाव संपलं, तालुका पण संपला. आम्हाला त्या माथार नाही का बागू कचरे, त्यांना भेटायचं होतं. बागू कचरे? हां, डोळ्याचं डोळा गेला बघा, एक राहते मात्र. हां नाही, त्याचं बघा बायको म्हातारीची गेलेली 20 वर्षापूर्वी मात्र एकटं राहते मात्र. एकलंच हे त्याचा डोळा गेलाय. हा, ते पाहिजे आम्हाला. कुठे? त्याची बायको गेलेली झालं 25 वर्ष. बरोबर आहे नाही ते. कुठं त्याचं घर आहे? त्याच्या घरी बघा इकडे खाली. आता सांगा घरी ते काय तिथे ते बघा, आहे का? ते बघा तिथे जनावरांच्या मागे जवळच की मग. नाव काय म्हटलं त्यांचं? रामा बागू कचरे. रामा बागू कचरे. सॉरी. आमचा थोडा जरा नावात तिला मिस्टेक झाली. गाडी लाव का इथं? गाडीला पण नाही काय. रामू बागू कचरे. आम्ही जवळजवळ सकाळी 6 वाजता निघालो. आम्ही 2.5 तास लागले हो इथपर्यंत यायला. रस्ता विचारत विसरत आलं नाही तर 2 तास. इकडं कधी कसं माहितीये का, इकडं का संबंधच नाही कोणाचा. नाही कधी आलेलं नाही ना. आम्ही जास्त पासली पर्यंत आलो. इकडं हरपूड बिरपूड हे गाव आहेत का नाही कुठं ते माहिती नाही आम्हाला. ते बघा रामभाऊ ना, भागू कचरे. ह्या गावात किती घर आहेत? आहे 20. आणि वरती एक वस्ती, आपलं कचरे कंपनीची वस्ती. बर, किती घर आहेत तिथं आज 10-12. आणि तुम्हाला दवाखाना जवळ? मग आम्हाला दवाखाना कशाचा यायला. अरे बापरे. आणि एकदमच कोण माणूस सिरियस झाला होता, काय करतो मग? त्याला उचलून न्यायचं वरुत येऊ, डालामध्ये वरत येऊ. तिथं दवाखाना आहे का? दवाखाना काय मग तिथनं गाडी करायची, न्यायला लांब न्यायचं तासभर तरी. हो, मग तोपर्यंत माणूस आहे का? जाईन तर काय मरतं काय, मिळालं तर नशीब आपलं. नशीब का वाईट का चांगलं काय नशीब? करायचं. 5 लिओन आलं तर 5 लिओ तिथं दवाखाना आहे, हा. पण तिथं डॉक्टर आहे का ठिकाणी? मग काय दवाखान्याचा उपयोग? काय उपयोग आहे का? मग आणि तिथं नेलं की सिस्टर मारणार न्या यायला. मग काय मग उपयोग त्याचा? ते बघा ते बघा, ए ना घे रे वय तिथं, तुझ्याकडे काम आहे त्यांचं. हा, त्या वाटांवरती घेतो आहे दगडी. त्यांचं ना बापू हा, तेच तेच का? त्यांचा डोळा गेला. तरी म्हातारा फिरते.
माझा भाऊ वय किती असेल आता? बाबा तुमचं पूर्ण नाव काय? रामजी बागू कचरे. तर वय किती असेल तुमचं? वय 70 लागले. वोटिंग कार्ड आपलं काय आधार कार्ड. 70. हां. मग मला एक सांगा, तुम्ही आता घर तुमचं घर नाव आहे माझं. नाही, नातेवाईक कोण? नातेवाईक वेगळे आहेत पण काय त्यांना करायचं. पुतणी आहेत, बहिणी आहेत, बासा आहेत. हां. आपल्याला नाही कोण असं म्हणायचं सदर. का बायका पोरं? बायका बरं नाही म्हणून तुम्हाला म्हणलं ना, कोणीच नाही. संन्यासी कसा एकटाच आहे. मोरू मंडळी गावा गेली, मंडळी झाल्या 20 वर्ष. पोरबाळ काय नाही? कुणी नाही. संन्यासी कसा आहे ना म्हणलं तुम्हाला. त्याच्यात एक डोळा गेला. 20 वर्ष झाले. डोळा काय नाही गेला? ते काय झालं काय लागलं गेलं होतं का? अरे ते आई आजारी होते ना. आई आजारी होती, त्याच्यात शात केलं होतं. मोरू शात केलं होतं आणि भात केलं होतं. ते कापताना का लुंबी लागली भाताची का नाचणीचं कणीस लागलं, ते गेला डोळा. 20 वर्ष. मग त्यांना तर दिसलं पूर्ण बंद झालं का? ना त्यानं पूर्ण पण झालं. हे जेव्हा दिसतं मग दवाखान्यात का दाखवलं? रगड सुजाना आपलं पुण्याला 3 दिवस ॲडमिट होतो. हां. पण त्यानं वारीस नाही ना. वारीस लागतो. वारीस लागतो. मी दवाखान्यात ॲडमिट व्हायला? हो नाही म्हणलं नेत्राचं काम आहे, वारीस पाहिजे. हां. मग नाही घेतलं. 3 दिवस होतं दोघांना. कोण भाऊ बिऊ पण नाही आलं? कोकणकडे येऊन पडून गेला. अरे बाबा. म्हणलं तुम्ही ते डोळ्याचा जरा हलगर्जीपणाच केला का? तेव्हा दोघांनात गेलो पण काय नाही उपयोग झाला. लवकर नसेल गेला तुम्ही? नाही ते वर्षी आजारी होतं. डोळा आजारी झाला ना तेव्हाच गेलो. नाही पण आता डोळा जर तुमचा आदू झाला आहे, मग तुम्ही काम कसं करताय? कसं तरी करायचं. मग काय करायचं पोटासाठी? कोण द्यायचं म्हणा, कोण द्यायचं म्हणा. आपलं बडबड हातपाय हालते तर बरं नव्हतं म्हणा का. आपला असं हातपाय हालते तर करून खायतोय. मग घरी आता स्वयंपाकाचं काय करता मग? हातानं बनवतो. स्वयंपाक हाताने? हातानं भाकरी बिकरी काय सणवार करून खायचं तरी खर्च कापणं आपल्या हाताने बनवतो. स्वयंपाक सगळा करता तुम्ही? रात्री 4-5 लोक जेवण गेले माझ्या इथं. हा का? हो. पाहुणे होते का? आमच्या गावातले. तो रिक्षावाला योग हां. आणि दिसत दोघं चौघं. बर. आणि मग स्वयंपाकाचं तुम्हाला डोळ्याने दिसतं का व्यवस्थित? कसं दिसतं की मरण थोडं थोडं दिसतं. आता त्या नजरा बसली नाही एका डोळ्यावर ना. हां. दिसतं. पण घरातलं सगळं हे बाहेरचं पण मग शेत पण तुम्ही करताय? नाही शेत नाही भाऊ. शेत एवढं टाकून कसं करायला गावते कुठं? मग शेत नाही? नाही. मग काय पोटा पाण्यासाठी मग दुकानचं आणून खायचं. राशन. राशन. पण ते राशन आहे बाबा बंद झालं होतं. हां. 5 वर्ष झालं. आता फुकटचं धान्य लोकांना भेटलं ना. हां. ते नव्हतं. ते आता आधार कार्डाने गेले ना. आता ते 3-4 महिने झाले 5-5 किलो धान्य भेटतंय. ते एक बरं झालं. ते तेवढं. पण आता तुम्ही म्हणलं मी शेत नाही करत, भाताचं किंवा काही विकतचं हे पुरतं का मग? पुरवतं आपलं पुरवतो बाबा कसं तरी. पण माणूसही जोडले बाबू. पुन्हा विसरून बघा माणूसही जोडले भरपूर. म्हणजे माणूस येतं माझी तर बारी. जेवणाला याला 2-3 माणसं आपल्या असतातच कवा तरी. आपलं समजा ते ह्या आता अख्खा दिवसभर गोष्ट ठेवायच्या चालत नाही. आता नाही येत ना माघारी. 4 दिवस झाले नाहीत दुपारचे. हां. किती वाजता? 10-11 वाजता जातात. बर. एक 5 मिनिटं कोणतं थांबला त्याचं गावारी नाही आपण घरी? ना तर लव थांबायला पाहिजे होता. 25च्या वर घेऊन सांगितलं काय परवाशी म्हणून भेटलं परवाशी. बरोबर. ते आमचाच नातू लागतो. बर. ते आताही भेटत आम्हाला इथे येताना खेकड्या घेऊन आला होता. मला तिथं ते साडी बस करशील. तांबूस कोणी? तांब ती गावात बायलाचं मोर आहे. त्या गावाला बायलाचं मोर. किती गुरु आहेत? गुरु 15-16 आहेत. ईशा गुरु बारीक मोठा आहे. 15-16 करून दारा कोण काढतं मग?
दारा नाही 2-4 आहेत ना आता पाजायला, 4 गुरं पाजायला आहेत. हा मग दारा कोण काढतं तुम्हीच. मग दूध बीत घालताव का? नाही ती सोय नाही ना. मग काय करतो दुधाचं? दुधाचं आपलं ताक होईल त्यांनी करायचं हा आणि मग ते राहील ते गुरांना वाटायचं ताक. पण त्यातून आता तुम्ही एवढं राबताय मग त्यातून 4 पैसे ते तुपाचं काय निघालं. तुपाचं तूप विकता का? हो बरं आहे. मग तेवढंच ना त्यांचं जेव्हा पोट भरतं. कसं किलो आहे तूप? 800 रुपये पाणी गावरान 800 रुपये किलो घेतो. गायचं ना? हा 1000 रुपये 800 रुपये, पण मी आज 800च घेतोय. हा तेव्हा ताक बी असतं का? आहे की बरं आहे. आणि पाण्याची पण तुमची सोय बऱ्यापैकी आहे. बाबा मंडळी का गेली तुमची? हे घर आहे का? हे घर आहे माझं. मी लोकांच्या घरी राहतो पण आपलं हे घर आपलं स्वतःचं. वाटते लाईट गेली बाय. लाईट गेली ती लोकांच्या घरात घेतली. लावट म्हणा जरा 5 मिनिटं. दिसणार नाही ना काय काय? ते गेलं तर कार्याला झालं. मग तिकडे चाल तेव्हा तिकडे आपलं तुम्ही स्वयंपाक कोण करता? हा मध्ये वर देतो तेवढी ते परवाशी एक इथं का गाडी बसता सोडली नाही तिची नाही तुला तिसरीची आहे. बाबा एवढं मोठं कुलूप लावलंय आतमध्ये काय? काय नाही हा आपलं भांड कुंड आहे ना. एवढं मोठं काय कुलूप लावलंय? मग केवढं लावायचं? असं वाटतं आत काहीतरी दिसतंय. हो लय माल दिसतात मध्ये. लय माल आहे ना. आता माझा बायका पोर मध्ये माल राहणारच ना. हे काय बांधलंय हो? हे काय? तार तार बांधली. तारानं बांधलंय दोरीनं नाही बांधलं. मांजरा नव्हतो आले. किती मांजरं आहेत तशी? राहू द्या. कसा कधीच्या काळात नाही काय नाही राहून दे. कसं बाबांचा संसार. बाबाचा संसार बघ ना कसा आहे तो. वडक्याचा संसार बाबाचा. ही पेटी जुनी दिसते. पेटी म्हणलं पेटी तिकडे माझी आहे. घर पण ती जुनी आहे ना? नाही धुईला हे तिकडे मोठी आहे. ते माझे स्वतःचे आहे लोकांचे. हे घरवालीचे आहेत. अच्छा त्यात काय काय ठेवतं मग? त्याच्यात काय बाय ठेवावं लागतं ना मांजरान पाय. मशाट काय भांडी कुंडी काय हलवून होते काय बाय ठेवाच लागतं ना. हा असं मोकळं ठेवून मांजर ठेवल का? उंदरी पण लागत नसेल. उंदीर नाही उंदीर मांजर आहे ना घरात. हा पण आपलं काय टाकलं तर राहतं ना. ते तेवढंच तुटका झालाय आपल्या ह्याच्यात. आपलं स्वतःच आहे वरती जाय ना घरात. म्हणजे तुम्ही बनवून घेतली का खास? आपल्या सुधारकने घेतली बनवून. हा घर बांधतात लोक ना हा. त्यांच्याकडनं बनवून घेतली. आंब्याची आहे. बाबा हे कानात काय? हे गळ्यात काय? ते ना चाई. नाही नाही हे कानकोर तिकडे तिसऱ्या आहे ना. बघा मंडळी कांदे ठेवायला बाबांची जाळी बघा कसली भारी. हे बघा आजकाल या गोष्टी ना कुठेतरी दुर्मिळ होत चालल्यात. हे का पण काढत नाही आता काय काढतो आम्ही पट्टी लाकडाची बाग काढायची. हे बघा हा बत्त्या हा कमीत कमी आहे ना 100-1 वर्ष जुना असणार आहे. बत्त्या तो लोकांचा आहे. पण पूर्वी आहे ना लोक एवढे स्ट्रॉंग होती ना त्यांना स्वयंपाक करायला असे बारकी भांडी नव्हती. डायरेक्ट बत्त्याच गावखीचा जेवण करा. आता जेरबलची भांडी निघालेत आहे बाकी हीच असायचं. टेबलचं नाच की नाही त्याचा डबल उपयोग होतो चांगला. मुरवान आहे दूध दूध मुरवान कालवान कालवान आहे. खाता जेवता करायचं नाही जेवण. अरे बापरे
म्हणजे हा बाबा तुमचा फ्रीज आमचा फ्रीज पण त्यात उन्हाने खराब होत नाही गरमीने. नाही हे बघ, त्यांना हलवायचं. हलवा की 2 मिनिट दाखवा चालत कमी. त्यात काय टाक. टाक होय. त्याच्यावर पाणी मारा की रवी. नको बाय. नको त्याला ताकद नाही वाढायची होतायचं ना. हां मोकळं कर तुम्हाला हे करून दाखवतो ना. बरं शिर नाही मी काय म्हणत होतो जरा दून आहे ना ताकद फिरली असते जरा. नको आता दोन ताकद ठेवू काय. हा ताकद फिरू असं म्हणतोय. ताटच घ्या वाटतं ताट. नाही ताकदच घ्या ह्यातच घ्या फक्त दू आती रवी वाईच ते कसं उघडी होती ना. किती लिटर बाबा दूध येते? किती लिटरचं बनवलंय? नाही 2 लिटर दूध असतं ना एवढ्या बरोबर आणि बनवायचं. तुम्ही तुला लोणी काढलं का? नाही ते पहिलं ठेवलं होतं अच्छा त्याच्यात ठेवलं होतं असं असं करायचं. मोडवून रोज करता का ते रोज वाढता? नाही 2 दिवसात. बर मग आता एवढून त्या ताकाचं किंवा मग त्या लोण्याचं काय करता? गागुरा होत त्याचे आणि आता उद्या सकाळी व्हायचं. हे गोर नाही होत ना बरं तुम्ही मग इकित नाही वे ताक कोण आहे काय नाही नाही तूप तेवढंच. मग लोणी काढायचं त्याचं तूप. तूप बरं असं व्हायचं. वाढता का? मंडळी काळाच्या ओघात कुठंतरी ह्या गोष्टी ना लुप्त पावत चालल्यात. आजकाल मिक्सर आला त्यामुळं हा पाटा वरवटा कुठंतरी गायब झाला. पण गावाकडे अजूनही ह्या पाट्या वरवंटाची चव आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या पाट्या वरवंट्यावर केलेलं जेवण आहे ना तुमच्या मिक्सरच्या जेवणापेक्षा कितीतरी भारी असतं. मिक्सरची चटणी मी खातेच नाही. हा तसंच बाबांकडे बघा इकडं उखळ आणि हे इकडे जातं पण आहे. हे बघा जातं पण आहे. आजी पंजेच्या हातचं आहे ते. हा का त्याच्यावर म्हणजे गिरणीचं टेन्शन नाही काय नाही लाईट जायला नको काय नको. फिरव बाबा बाबा एखादी वय म्हणता का? वय नाही म्हणा येत बाबा. बलरी काय नाही कोणतं गाणं येतं? तुमचंच नाही. एखादं वाईट भजन बाबा माझा मरणार मेल्यापासून काहीच नाही. भजन कीर्तन काय नाही गाणं कुठलंच नाही येत. येतं म्हणजे मी माझं डोळं भरून ते दळणाचं पण तुम्हीच सगळ्या एकट्यानेच. ते काय पीठ आहे? तांदळाचं आहे का? चाल ते रेशनला मिळतं ते. वचट नाही का तू मला वचट नाही नको काय म्हणत नाही त्याच्या हाय शिल्लक आहे. ठीक आहे थोडा रस्ता घ्यावा जरा. मी खातो ते वेळी मी सोडून दिलं नाही. बाबा मला हे सांगा ते हातात काय आहे तुमच्या? हा नाही नाही हे काय आहे ते? एवढं बनवले काय याचं? खोबरेच. खोबरं
आणि त्यात काय टाकले? पीठ काय याचं? तांदळाचं. तांदळाचं पीठ आणि खोबरं, त्याला काय म्हणतात? हे वडं म्हणतात. काय याचं वडं? खोबऱ्याचं वडं. खोबऱ्याचं वडं. तसं काकडीचं असतं, काकडीचं भोपळ्याचं. असतं, भोपळ्याचं असतं, काशीफळाचं असतं. हा तर आता हे आपल्या त्या शंका आपलं करंजासाठी शंका करते ते हा. मला नाही आवडत. गेल्या वर्षी करंजा करून खाल्ल्या होत्या. हा. आता गडबडीत ना ते आपलं हे सवड करून खाल्लं. अच्छा. पीठ नव्हतं ना. नाही, काहीतरी वेगळं बघायला मिळतं, खायला मिळतं. नक्की नक्की खावा, मी ट्राय नाही पण ते पीठ नसतं ना मैद्याचं, हा म्हणजे आपलं हे करंजा नाही करीत. बर. मग यात कुठलं पीठ टाकलं? गावाचं पीठ आहे का? तांदळाचं आहे. तांदळाचं पीठ आणि खोबरं. हो किसून अच्छा. आणि ते बनवलं कोणी? तुम्हीच? कोण बनवायचं? बाबा तुम्ही चांगलं सुगरणीच्या गोडच आहे बाबा. कोण बनवायचं? कोण बनवायचं त्याची वाट बघायची. वेगळा वडा आहे. वेगळं पण म्हणजे ह्यामध्ये खोबरं आणि तांदळाचं पीठ, आणि मुख्य म्हणजे बाबांनी त्यांच्या हाताने बनवलंय. आणि हे बनवायचं बाबा हे त्याला तळलंय का? हो त्यालाच. हा. म्हणजे बाबांच्या हातची चव कशी आहे ना, त्यासाठी आम्ही फक्त म्हणून ट्राय करतोय. हे वडे तुम्ही आहे ना दुधाबरोबर किंवा नॉनव्हेज बरोबर. वड्यात बसतं ना आलेल्या त्यात असं ठेवलंय अच्छा. तळून राहिलेलं. म्हणजे याचा तो फायदा असा की तुम्ही हे दुधाबरोबर किंवा नॉनव्हेज बरोबर दोन्ही खाऊ शकता. बाबांच्या हातची चव कशी आहे बघू दे. बाबा गेले 25 वर्ष झालं एकटे राहतात. 25 वर्ष 25 वर्ष झाली. मंडळी जाऊन 25 वर्ष झाली. पदरी मूल नाही, बाळ नाही. दूध मला द्या. बाबांना मूल नाही, बाळ नाही, सांभाळायला कोण नाही, पुढे मागं कोण नाही. त्यांच्या मंडळी जाऊन 20-25 वर्ष होऊन गेली. तेव्हापासून बाबा एकटे राहतात. स्वयंपाक, गुरांच्या दारा, शेत, गावात सगळं एकटं बघतात. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय त्यांचा एक डोळा नाही आहे. डोळ्याचा त्यांचा प्रॉब्लेम आला आहे, त्यामुळं केवळ एका डोळ्यामुळे त्यांना काम करायला लागते. पण तरी त्यांचा धीर ते हरले नाहीत आणि जिद्दीने करतायत. ते जिद्दीने कर जिद्दीने करायचं. जिद्द धरली. हा. आता किती वर्ष झालं एकटं आहे? 20-22 वर्ष झाले. मग मंडळी काय नाही केली? मी वारली. कशाने पण? मग कशाने असं नाहीच वारली. आणि मग बारक्या भावाचं लग्न केलं होतं. तो बारका भाव वारला. हा. मंडळी आजारी होती का? मग तो पोरबळ काय नव्हतं? नाही ना. आणि आता कोण रे, आता डोळा गेला ना, आता मुलगी सुद्धा कोण द्यायला ना. तर त्या डोळा चांगला असं आज 20 वर्षाची मागं केली असते. नाही तर आता 20-22 वर्ष झाले डोळ्याला. त्याच्यामुळं आता कसं माणूस आहे हुशार. आताचं पोरग ना असं आंध्रा बांगल्या माणसाला नांदतील का तेव्हा? नाही ना. मग तेच नाही. पण आता तुमचं ठीक आहे, हातपाय हलते. आता हातपाय हलते तर बरं करायचं नाही. त्याशी मग कुठेतरी मोठा घालून मरायचं. अहो पण ते घरात मोठं घालून पडलेलं कळायचं पण नाही, किंवा गुराच्या मागं गेलेलं पडलं तर कळायचं पण. गेलं तर कावळा तर नाही त्यांचा फसला येईल. हेच धरलंय जीवाला. आपण कोणाचा आधार नाही केला की मला कुठेतरी ना कावळा बिवळा तरी बघेल ना. आता एकटे पण किती दिवस? आता हातपाय आलते तर बरं पाळून ठेवला, नाही तर मग आपलं आहे आपलं. मग तुम्ही किती बहीण भावंड होता म्हणले? आम्ही 9 जण होते. ते आता 3 जण राहिले आता. बाकीचे वारले होय? बाकीची बारीक असतानाच वारली खावा. हा का? आणि एक जाणताकडे होऊन आणि एक बहीण जाणती होऊन 2 मुलाची आई होऊन वारली. अरे वा. कोणाकडे एवढ्या गावात आता 20 वर्ष झालं पण कोणी सण केला का? कोणी जाणं नाही, आपल्या हातानं बनवून खायचं. पण कोणाची एजीत नाही यायचं. नाही. मग तुम्ही हे शिकलाव का? आपण लहानपण आई वारल्यापासून. आई वारल्यापासून. त्याच्या आधी आई होतं बरं. कोण करीत तर हो या गुराढोराचं करायचो. पण स्वयंपाकच नाही होतं. मग आईचं बघून शिकलाव का आई शिकवलं तुम्हाला? आई भाकर आईचं बघून. इथं आल्यावर भाकर आई वारली ना 3 वर्ष त्यात फडकं घ्यायचं आणि फडक्यावर भाकर टाकायचं. आता फडकं बिडकं नाही काय नाही. मी पळपटाव का? हो. फडकं टाकून फडकं टाकायचं पहिले ना. भाकरीचं फडकं असं पळपटावर टाकायचं. असं टाकायचं आणि त्याच्यावर भाकर टाकायचे. असे टाकायचे. मग असे टाकायचे. मग ते असं फडकं असं करून टाकायचं. मी मोडत नाही. 2 वर्ष मग ते भाकर असं काढायचं ना. 2 वर्ष मी ह्याच्यावर भाकर टाकल्या. 2 वर्षानंतर मग आपल्या ते हाताला सारे फिटावं.
भात माणूस करू शकतो, भाजी करू शकतो, पण भाकर शिकणं लय अवघड काम. भाकर आता आमचे लोक म्हणतात ना, तू पिठावर भाकर टाकतो, वर भाकर, ती भाकर मी पिठावर टाकतो. अच्छा. बाजरीची भाकर, हां. बाजरीची भाकर टाकली तर मला कडकडीत लई भारी, एवढा पोट भरून भाकर. म्हणजे तुमच्या आई आल्यानंतर तुमच्या गळ्यात सगळं पडलं, तुम्ही आपोआप शिकला सगळं. आपोआप शिकलो. आई गेली तेव्हा 2 वर्ष सांगतो ना, कसं वनवसन करून घाला असेल काय सांग. मग आई गेली तर आधी बाप गेला का आधी बाप गेला, त्यांचं, आणि मग आई गेली. 4-5 वर्षानं आई गेली. मग आई गेली तर तुमचं वय किती होतं? आई आता 20 वर्ष झाले आई गेली, वारली. हो. 25 वर्ष आटला ना रे तुम्ही आम्हाला भेटला, आम्हाला लय आनंद झाला. माणसं. मी म्हणतोय पांगता ते म्हणतोय त्यांच्या भावाकडे तिकडे गाले होते वाटत. नाही नाही तुम्हाला हेरलं मी, पण म्हणलो त्यांचा भाव तिकडे आहे ना, तिकडे गालं होतं. उलट आम्हाला बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्या हातचे खाऊन. आणि मला बरं वाटलं ना, एवढं घासभर खाल्लं नव्हतं ते बरं वाटलं ना. हे दुसरं काय असतं तुमचं? काय काय ना, हे शिळ पाक बंद एवढं खाल्लं ना. अहो, माणसाने जरी लाखो रुपये कमावलं तरी न्यायचे काय बरोबर? नाही सोबत काय न्यायचे का तेव्हा? काय नाही कोणी. मग माझा धर्म केला काय उपयोगाचं झालं. तुम्ही सगळ्यात जास्त पुण्य कमावताय उलट. माझं पुण्यच आहे. मी कुत्राला जेवाय घालतोय, मांजराला जेवाय घालतोय, गुराला जेवाय घालतोय. आता हे जर राहिलं ना, ते गुरांची मोर ठेवायचं. असं राहिलं तर म्हणजे सगळ्यांचं पोट भरतंय. रानात हे नेत नाही ना, रानात भाकर. आता हे नाही नेत रानात, त्यालाच म्हणून बघा नाही भाकर याला खाणार मग त्यांना असे असेल हा बाबा आणतात म्हणून. हा तिथं बसलो तर इथे येणार वासानं. मग आता देव कोणच्याला नाही कोणच्याला. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला 4 घास खावायला खायला घालताय. आता एवढा टप आहे घालता, ते ताक नेऊन ठेवायचं टपात. मग ते ह्याला व्हायचं त्याला व्हायचं, ते ओतून खपून टाकतात. ते कधी गुरांना? हा गुरु पितात ना. 3 वर्ष झालं गुरांची मोर ठेवायचं. म्हणजे तुम्ही लय पुण्य कमावताय. हा आणि दिवसाभराला एवढे कळशी पण लागतं पियाला. अच्छा. ते कोणाला पितं हा ताक? हा. तुम्ही पिता होय? पितो का दिवसाचं? किती येते? नाही ह्याच्यातलंच आहे, हा. पण एवढ्या भांडा पण लागतात दिवसाभर प्यायला. किती आहे पण ते? किती लिटर आहे? 5 लिटरची. म्हणजे तुम्ही 5 लिटर ताक रोज पिताय? एवढा पाऊस झाला तर रानात आलं एवढं 2 तांबे ताक प्यायला लागतं. आणि ताक करील ना पहिल्या कोंबड्याचं 3 वाजता ना, केलं की एवढं 2-3 तांबे ताक पितो. म्हणजे दररोज तुमचं 5 लिटर ताक पिणं होते. होते. त्यामुळे तुम्हाला काय आजार पण नाही बाबा. पण या कोरोना झाला ना, तर लोक चिकनला आली होती एक दिवस. लोक दडायचं इथं, पण मी दडायला नाही. पण एक दिवस सापडलो नाही इथं, तर काय केलं, इथं बोटाला काय लावलं आणि इथं लावलं. तेवढ्यात काहीच नाही, लोक त्यालाच बिलतं काय काय इकडे दडून राहिलं. आणि मला चिकन केली तर ते लोक, आमचा आता पोरगा तुम्हाला भेटला होता ना, त्याचा वडील म्हणला, त्याला म्हणलं शो माणूस केली कसं टाकेल. कधी ताक करेल किती वाजता काढता? 3 वाजता काढतो. म्हणजे 3ला तुम्ही ताक काढता आणि ते लोणी त्यातलं खायचं एवढं तरी. आणि तेव्हा 2-3 तांबे ताक पियायचं, 1-1.5 लिटर. मी सकाळीच तुम्ही 3 वाजता 3 लिटर ताक पिता. 1-1.5 लिटर. 1 ते 1.5 लिटर ताक पिता सकाळीच. एवढं आणि आता घरात जाताना 1-2 लिटर. आणि त्यावर तूप पण खातात थोडंसं. संध्याकाळचं आले 1-2 लिटर. मग झालं की नाही 5 लिटर दिवसावर. मग सकाळी तुम्ही जे लोणी खाता त्याने काय फायदा होतो? अंगात शिरल चांगलं राहतं, पोटात हे होत नाही, गरम होत नाही. मग तुम्ही गेले कित्येक वर्ष खाता असं? पहिलेपासून म्हणजे 5 लिटर ताक आणि लोणी हे खायचं, म्हणजे जोरात खायचं. खायचंच म्हणा. आणि भाकरी कुठल्या असतात? भाकरी नाचण्याच्या वाऱ्याच्या. आता नाचण्या वाऱ्या करीतच नाही कोण, पण आपल्या तांदळाच्याच भाकरी तर बाजरीच्या. आणि भाजीला भाजीला काय आणायचं, राहण्यात आपलं हे दुकान चालतो ना, रानात काय मिळतं? राहण्यात भाजीपाला मिळतो की आणला तर. कोणचा होतं? ते शेंडूल आगोटला असतो. खेकाड आणायचं, चिंबुरीचं खेकाड. पांढऱ्या खेकाड नाही खात मी, चिंबुरीचं असलं तरच खातो. बरं. मोठ्या गावाला तर खातो. म्हणजे तुम्ही सगळं रानच खाताय, सगळं नॅचरल, नैसर्गिक. बाबा तुम्ही कधी आजारी पडला तर काय करता, किंवा पडतं का आजारी? तुम्हाला बीपी शुगर काय आहे का? बीपीची आज किलर आहे. घरगुती उपाय पडतो आजारी. काय करता मग घरगुती उपाय? घरगुती उपाय काय करता आजारी पडले? असं ताक पाणी. अहो तुम्हाला सांगायला गेलं ना तर येळ जाईल. एकदा तिकडे खाली जातो, तिकडे वाडा बांधला होता ना, तर हे का आपली मराठी लोक ना, असं माझा वडील तर राजनाथ ताक असायचं ना, असं तो ताक वाढायचा. माझा वडील ताक वाढायचं तर गोड वास यायचा. 15 ते मला ताक पिऊ दिलं नाही.
त्या लोकांनी की ताकानं आजारी होईल म्हणून. एक दिवस असाच जसं का माणसाच्या अंगात देव येतो ना, अशी 5-6 माणसं बसलेली, त्यांना इकडे तिकडे बिरखवली आणि एवढ्या पातेल 2 पातेल ताक पेलं आणि तिसऱ्या शुक्रातनी गेलं. म्हणजे 15 ते 8 हातून पडलेला माणूस, म्हणजे 15 दिवस आजारी पडलेला माणूस ताक पिऊन बरा झाला. ते आज नाही, त्या मरून गेल्या बाबा हात आज नाही. ते सांगते ते म्हणते ते आपण म्हणलो ताक पेलं किंवा आजारी होता, शेनं म्हणला 2 वाडगी ताक पेलं आणि गुरातनी गेला सकाळ. रामाबाबांना आपल्या मदतीचा हात हवा आहे. आयुष्यभर त्यांनी आपली शेती हिरवीगार ठेवली. अनेक जनावरांची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतली. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा केवळ आणि केवळ दुसऱ्यांसाठी कष्ट करण्यात गेला आहे. परंतु मित्रांनो, आज परिस्थिती बदललेली आहे. बाबांचं वय आता जास्त झालं आहे. त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही. वाढत्या वयामुळे त्यांना आता शेतातील कठीण काम करणं, जनावरांची नियमित देखभाल करणं हे सगळं शक्य होत नाही आहे. जी माणसं आयुष्यभर इतरांना आधार देत होती, आज त्याच माणसांना आपल्या आधाराची गरज आहे. आज रामाबाबा आपल्या मदतीची वाट बघत आहेत. आपण एकत्र आलो तर त्यांची ही पुढील वाटचाल थोडी सोपी होईल. कल्पना करा, उद्या जर बाबांची तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांकडे जावे लागले किंवा काही अडचण आली तर याच पैशातून त्यांना मोठा आधार मिळेल. हे पैसे त्यांच्या उपचारासाठी, औषधांसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडतील. हे पैसे म्हणजे त्यांच्यासाठी सुरक्षिततेची एक साधी भिंत ठरेल. विनंती करतो, तुम्हाला जमेल तेवढं मदत करा. ती रक्कम छोटी असो किंवा मोठी, ती त्यांच्यासाठी अनमोल ठरेल. तुम्ही खाली दिलेल्या रामाबाबांच्या थेट खात्यावर आपली मदत पाठवू शकता. मी खाली अकाउंट नंबर, IFSC कोड आणि त्यांचे नाव दिले आहे. एक छोटासा हातभार त्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित करेल. बाबांसाठी मदत करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.